महाराजा जय बाळमा मित्रांनो, पहिल्यांदा हा वरचा फोटो बघा. तर महिला भाविक भक्त, जेंट्स भाविक भक्त किंवा पोरं कोणती पण असू द्या, तर तुम्ही असल्या प्रकारचं फोटो बनवताय. कुठं देवाला मिठीत घेतलेले, कुठं कोणतं पण कसल्या पण प्रकारचा फोटो बनवताय. पण हे काय देव साधा सुद्धा नाही, तुम्हाला सोडणार नाही. आणि बाळूमा एकमेव देव असा इथं की आंधळ्या डोळा, मुक्याला वाचा, बहिऱ्याला कान, निपुत्र्याला पुत्र देण्याचा आशीर्वाद बाळूमामा देतात. तुम्हाला या असला प्रकार काय करायची गरज आहे मला सांगा. तुम्हाला खरंच बाळूमामाविषयी प्रेम आहे, आदर आहे, बाळूमामा आपलं देव आहे, आपलं मालक आहे, तुम्ही असल्या प्रकारचा फोटो बनवू नका. काय काय रील स्टार आहेत त्यांना नुसतं रीलच बनवायचं जमतं, त्यासनी माहीत नसते बाळूमाच्या मेंढी माऊली सेवा कशी करायची, बाळूमाची भक्ती कशी करायची, पूजापाठ कशी करायची, काही माहीत नसते त्यांना. आरती पाठ नसते, मामांनी समाधी कुठे घेतली, जिल्हा, तालुका, गाव, वार असलं काय माहीत नसते. आणि महिला भाविक भक्त सुद्धा काय काय अशा आहेत की त्यांना काहीच माहीत नसते. त्यांना प्रसाद जर घ्या, मंदिरात गेल्या तर प्रसाद घेऊन घरी निघून जाते, पण त्यांना हे माहीत नसतंय मामांच्या तळावर सेवा करावी, भांडी घासावी, जाडलोट करावी. पण हे असल्या प्रकारचं फोटो बनवायचे असणे 100% येतं. असलं करू नका तुम्ही. माझं लाईक करू नका व्हिडिओ, पण शेअर करा, जेणेकरून कोणत्याही भाविक भक्तांना अशा प्रकारचा फोटो बनवला नाही पाहिजे. कोणत्याही ॲपचा वापर करून तुम्ही कोणता पण बंधूपणा करायला लागलाय, तुम्हाला खरंच देव पावणार तेव्हा तुम्ही मेंढी माऊली सेवा करणार, बाळूमाची भक्ती करणार. व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा, प्लीज शेअर करा, कारण की सगळं थांबलं पाहिजे. देवाच्या नावाखाली लोक पैसे गोळा करते, ते देवाच्या नावाखाली असलं फोटो बनवते आणि त्यांना तुम्ही फॉलो करताय, त्यांना तुम्ही शेअर करताय, कमेंट टाकताय, वा लय भारी छान. असलं करू नका. त्यांना सरळ सरळ कमेंट टाका ही चुकीचं आहे म्हणून. असल्या प्रकारचं फोटो कोणीही बनवू नका. व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा. मानाचा जीव.